नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मित्रांनो, जानेवारी महिन्याची पेन्शन अजूनपर्यंत मिळालेली नाही, तोपर्यंत या ठिकाणी तहसील कार्यालयातून एक वेगळी सूचना आली आहे, ती म्हणजे हयातीचे दाखले जमा करण्याबाबत. तर मित्रांनो, आता हयातीचे दाखले आपल्याला 31 जानेवारीपर्यंत जमा करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर मग मित्रांनो, कोणता दाखला जमा करायचा आहे, कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने सूचना आलेल्या आहेत, त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सर्व बाबी तुम्हाला कळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, तहसील कार्यालय शिरूर यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की 31/1/2025 अखेर विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा करून घ्यायचे आहे. तर ज्या लाभार्थ्यांचे खाते हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल, त्यांनी त्या ठिकाणी हयातीचा दाखला जमा करायचा आहे. तर खाली बघा, महोदय, उपरोक्त विषयांकित संदर्भानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कळवण्यात येते की संदर्भीय पत्रानुसार प्राप्त झालेल्या सूचनेनुसार संजय गांधी अनुदान योजनेमधील सर्व लाभार्थ्यांचे चालू आर्थिक वर्ष म्हणजे 25-26 मधील ग्रामसेवक यांचा हयातीचे प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अहवाल, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड झेरॉक्स 31 जानेवारी अखेरपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत संजय गांधी अनुदान जमा होते त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा करावे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे अनुदान या ठिकाणी जमा होते विशेष सहाय्य योजनेतील, त्यांनी हयातीचे प्रमाणपत्र कोणाचे तर ग्रामसेवकांचे किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अहवाल त्या ठिकाणी जमा करायचा आहे. सोबत आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्डची झेरॉक्स जोडायची आहे 31 जानेवारी अखेरपर्यंत. मग मित्रांनो, अशा पद्धतीने ग्रामसेवकाचा हा दाखला मिळतो. या ठिकाणी तुम्ही हा ग्रामसेवकाचा दाखला त्या ठिकाणी ग्रामसेवकाकडून घ्यायचा आहे आणि जमा करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सहकारी बँकेचे जर खातेदार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट गेले तुम्ही कागदपत्र घेऊन तरी तुम्हाला त्या ठिकाणीच हयातीचा दाखला मिळेल. परंतु जर तुम्ही सहकारी बँकेचे खातेदार नसाल तर त्यांच्यासाठी बघा सूचना दिलेल्या आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा करावा. तसेच इतर बँकेमध्ये अनुदान जमा होत असेल अशा सर्व विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थी यांनी हयातीचे प्रमाणपत्र संजय गांधी कार्यालयामध्ये 31/1/2026 अखेरपर्यंत जमा करणे. म्हणजे 31 जानेवारीपर्यंत जमा करायचं आहे. कोणी तर ज्या लाभार्थ्यांचे सहकारी बँकेमध्ये खाते नाही, त्यांचे नॅशनल बँकेत खाते आहे म्हणजे किंवा पोस्टात खाते आहे, अशांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे तहसीलमध्ये शाखा आहे त्यामध्ये जमा करायचं आहेत. तर मग या ठिकाणी बघा, काही ठिकाणी स्वयं घोषणापत्रसुद्धा जमा केल्या जाते, परंतु तहसील कार्यालयाने ग्रामपंचायतीचा दाखला या ठिकाणी मागितलेला आहे. ग्रामसेवकाकडून तुम्हाला हा दाखला मिळेल. तर अशा पद्धतीनं हा दाखला तुम्ही भरून घेऊ शकता. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही याची झेरॉक्स मारून त्या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित भरून हा दाखला त्या ठिकाणी जमा करू शकता. आपल्याला शेवटची तारीख सांगितली आहे 31 जानेवारीपर्यंत. अथवा शासन निर्णय क्रमांक यानुसार 20 ऑगस्ट 2019 नुसार दिनांक 31/1/2026 अखेरपर्यंत ज्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी म्हणजे निराधार बांधवांची या कालावधीत प्रमाणपत्र हयातीचे प्रमाणपत्र जमा होणार नाही किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अहवाल सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी हयातीचे प्रमाणपत्र जमा केले सहकारी बँकेत, त्याचा अहवालसुद्धा या ठिकाणी तहसील कार्यालयात येणे गरजेचे आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमचं अर्थसहाय्य बंद करण्यात येईल. सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात यावे. अशा पद्धतीने महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. मित्रांनो, आपण तुम्हाला अनेक दिवसापासून सांगत आहे की या ठिकाणी हयातीचे प्रमाणपत्र सुरू झालेले आहे. तर काही जिल्हा परिषदमध्ये, तहसीलमध्ये तुम्ही हयातीचे दाखला जर डायरेक्ट मागितला तर अशा पद्धतीचे स्वयं घोषणापत्र तुम्ही जोडू शकता. जर तहसील कार्यालयातच जमा करायचं सांगितलं असेल बँकेत न जाता, तर असे स्वयं घोषणापत्र या ठिकाणी जमा करावे लागते. या ठिकाणी ग्रामपंचायतीत सांगितले म्हणून या पद्धतीने ग्रामपंचायतीचा दाखला आपल्याला जोडावा लागणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे दाखले जोडायचे आहे. आणि काही ठिकाणी अशा पद्धतीने सूचना लावल्या बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या शाखेमध्ये गेले असता त्यांनी सांगितलं होतं की 12 जानेवारी 2026 पासून तलाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे हयातीचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. सोबत हयातीच्या प्रमाणपत्राबरोबर
कागदपत्र लागणार आहे. कोणते कागदपत्र? तर आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स, दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्राची UDIDची झेरॉक्ससुद्धा या ठिकाणी जोडायची आहे. एक फोटो आणि मोबाईल नंबर. अशा पद्धतीने हयातीचे प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या ज्या भागात तहसील कार्यालय असेल, संजय गांधी विभाग यामध्ये जमा करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मागणी केली जात आहे. तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात चौकशी करा आणि खात्री करा. अशा पद्धतीने नायब तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना पुणे यांनी हे पत्र काढलेलं आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर हयातीचे प्रमाणपत्र जमा करा. काही कागदपत्र नसतील तर ते 1-2 दिवसात जमा करून सर्व कागदपत्र तुम्ही जमा करू शकता. अनेक बांधवांनी नॅशनल बँकेत पोस्टात खाते काढलेले आहे, कारण की त्या ठिकाणी DBT चालू झाल्यापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत जे खाते होते ते बदलण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः तहसील कार्यालयात जाऊन हयातीचे प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे. त्यांना हयातीचे प्रमाणपत्र डायरेक्ट मागितलेले आहे किंवा ग्रामपंचायत नसेल तर अशांनी स्वयं घोषणापत्र या ठिकाणी द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे स्वयं घोषणापत्र असतं. ते स्वयं घोषणापत्र भरून एक फोटो लावून त्या ठिकाणी तुम्ही तुमच्यासोबत ते कागदपत्र जमा करायचे आहे तहसील कार्यालयामध्ये, संजय गांधी विभागामध्ये. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती. ह्या दोन्ही PDF आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता, झेरॉक्स काढू शकता आणि जमा करू शकता. त्यामुळे मित्रांनो, तुमचे पेन्शन चालू ठेवण्यासाठी तुम्हाला हयातीचे प्रमाणपत्र हे आत्ताच द्यावं लागणार आहे. सुरुवातीला मार्च-एप्रिलमध्ये मागितले होते, परंतु त्यांनी आता 31 जानेवारीपर्यंतच हे मागितलेले आहे. तर अशा पद्धतीने काळजी करून हे कागदपत्र जमा करा, म्हणजे तुमची पेन्शन चालू राहील आणि पैसे जमा होतील आणि जानेवारीचा हप्ता हा 26 जानेवारीपर्यंत मिळेल असे सांगण्यात येत आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच पद्धतीने महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.